हेलो गाइस, फिर से स्वागत है आपका मेरे यूट्यूब चैनल पे। गाइस ये मेरा छोटा सा किचन है। गाइस तुम्हाला आज वाटत असेल मी हिंदीमध्ये का बोलले किंवा मी हे किचन दाखवण्यासाठी पण व्हिडिओ नाही काढत। गाइस तुम्हाला असं वाटत असेल मी आज हिंदीमध्ये का बोलले, तर विषय असा आहे की माझ्या अशा मैत्रिणी इथं की त्यांना मराठी बिलकुल समजत नाही। त्या मला म्हणतात अरे मीरा हम तेरा यूट्यूब चैनल देखते, तू बात तो करती लेकिन क्या करते कुछ समझ में नहीं आता। मग त्याच्यामुळे आजपासून ठरवलंय गाईज मी की मराठी बोलते ना, मराठीमध्ये हिंदी पण बोलणार गाईज, शेकापुरी हिंदी तुम्हाला माहीत असेल। जसं की भागते भागते गया, धपकन पडा, लोटा भी गिरा, सब कुछ गिरा, अशा प्रकारे गाईज। जर नाही मला मराठी म्हणजे मराठीमध्ये नाही नीट सांगता, हिंदीमध्ये नीट सांगता नाही आलं तर मराठीत असं बोलणार गाईज। प्लीज सपोर्ट करा गाईज। मी तुम्हाला किचन दाखवण्यासाठी व्हिडिओ काढत नाही। तुम्हाला माहिती आहे का, एक गोष्ट मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावी। गाईज तुम्हाला माहिती आहे का, हा डब्बा आहे, ह्या डब्यामध्ये मी चहा ठेवला आहे। तुम्हाला माहिती आहे का गाईज, ज्यावेळेस माझा मुलगा 1 वर्षाचा होता ना, त्यावेळेस माझ्या मम्मीने ह्याच्यामध्ये खिचडी दिली ह्या डब्यामध्ये। आता माझा मुलगा 18 वर्षाचा म्हणजे 18 वर्ष रनिंग आहे मग, आणि कंप्लीट नाही झालं की 18 वर्ष, म्हणजे ह्या डब्याला 16-17 वर्ष झालं। जोपर्यंत गाईज ह्या डब्यामध्ये मी चहा बनवून पित नाही ना, तोपर्यंत मला असं वाटत नाही की मी चहा पिले। माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात की काय मीरा तू ह्या डब्यामध्ये चहा बनवते, पण त्यांना कोणी सांगावं की जोपर्यंत ह्या डब्यामध्ये चहा पिले नाही ना, मनाला शांती भेटत नाही बिलकुल। असं नाही की गाईज माझ्या घरामध्ये भांडे नाहीत किंवा हे पातेले वगैरे नाही, तर सगळं आहे, पण काय माहिती जोपर्यंत ह्याच्यामध्ये चहा पित नाही ना गाईज बनवून मी, तोपर्यंत चहा पिल्यासारखं बिलकुल वाटत नाही। बस असं वाटलं की तुम्हाला सांगावं म्हणून मला एक व्हिडिओ काढावा। काहीच भरपूर काम पडले, आत्ता आलेले आहे जस्ट, मी फ्रेश पण नाही झालेले, म्हणलं पहिला चहा ठेवते आणि त्याच्यानंतर मग फ्रेश होते। पण परत म्हणलं की तुमच्याबरोबर एक किस्सा सांगावा म्हणून व्हिडिओ काढायला लागले गाईज। भरपूर काम पडले गाईज, कपड्याच्या घड्या घालायच्या, स्वयंपाक बनवायचं आहे। 1 मिनिट गाईज तुम्हाला दाखव, हे बघा कपड्याच्या घड्या घालायच्यात, स्वयंपाक बनवायचं आहे, आणखी गाईज भरपूर काम आहे। भेटूया गाईज ब्लॉगमध्ये, या व्हिडिओमध्ये। बाय।